धर्मग्रंथांमध्ये भाऊबीज हा सण प्रत्येक भाऊ बहिणीसाठी खूप खास मानला जातो. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला टिळा लावून त्याचे औक्षण करून त्याला दीर्घायुष्य मिळावे आणि त्याचे कल्याण व्हावे यासाठी प्रार्थना करतात आणि त्यानंतर भाऊ बहीण एकमेकांना भेटवस्तू देत असतात. यंदा 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8:21 भाऊबीजेची तिथी सुरू होणार आहे आणि 3 नोव्हेंबरला रात्री 10:06 समाप्त होणार आहे. उदया तिथीनुसार भाऊबीज ही 3 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल. या दिवशी सकाळी 11:39 पर्यंत सौभाग्य योग राहील, त्यानंतर शोभन योग राहील आणि त्यामुळे भाऊबीजेसाठी 11:46 पर्यंत सर्वोत्तम मुहूर्त असेल. भाऊबीजेलाच यमद्वितीया असं सुद्धा म्हटलं जातं, कारण या दिवशी यमराज हे आपल्या बहीण यमुनाकडे जात असतात आणि यमुना ही आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला ओवाळत असते आणि त्यावेळेस यमराज हे आपल्या बहीण यमुनाला आशीर्वाद देतात की ह्या दिवशी जो कोणी आपली बहीण भावाला ओवाळेल तर त्यावेळेस त्याच्यावर जे काही अकाली मृत्यूचं भय आहे तर ते दूर होईल. तर उद्या आपल्याला आपल्या मुलांवरनं काही वस्तू ओवाळून टाकायची आहे. आपल्या मुलांच्या जीवनामध्ये ही कधीच कोणत्याच प्रकारचं संकट येऊ नये, अडचण येऊ नये, दोष विघ्न दूर व्हावेत, त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी, त्याचबरोबर जे काही काम त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये त्यांना प्रगती मिळावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. उद्याचा जो दिवस आहे तर तो खूप महत्त्वाचा मानला जातो. दिवाळीतील हा शेवटचा दिवस असतो आणि त्यानंतर दिवाळीची समाप्ती होत असते. उद्या आपल्याला हा उपाय आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करायचाच आहे. बघा, प्रत्येक आईला आपल्या मुलांची आणि मुलींची खूप काळजी असते की आत्ता सध्याच्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नये आणि त्यांचीही प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. काही अशी मुलं असतात ना तर ते अभ्यासामध्ये खूप हुशार असतात, पण त्यांचं अचानकच अभ्यासातलं लक्ष हे विचलित होत असतं किंवा मग बघा काही अशी मुलं असतात ना नोकरीसाठी खूप प्रयत्न करत असतात, खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात, पण तरीही त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही किंवा अनेक समस्या त्यांच्या समोर येत असतात. ह्या ज्या काही अडचणी आपल्याला येत आहे, ह्या ज्या काही समस्या आपल्या समोर येत आहेत तर त्या दूर व्हाव्यात आणि आपल्याही मुलामुलींचं कल्याण व्हावं यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आपल्या मुलगा किंवा मुलगी बाहेर पडली की ती सुखरूप घरी यावी, कोणत्याही प्रकारचं संकट विघ्न त्यांच्यावरती येऊ नये अशी प्रत्येक आईची धडपड असते. तर त्यासाठीच हे जे काही विघ्न येत असतात किंवा संकट येत असतात आणि त्याचबरोबर मुलं बघा कधी कधी खूप हट्टी असतात, चिडचिडे असतात, तापट असतात, ह्या ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर व्हाव्यात, त्यांची अभ्यासात प्रगती व्हावी, नोकरीत प्रगती व्हावी, व्यवसाय करत असेल तर व्यवसायात प्रगती व्हावी यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघा. हा उपाय तुम्ही उद्या भाऊबीजेला दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम असेल त्या वेळेत करा. फक्त भर दुपारी करू नका. भर दुपारी म्हणजे 12 ते 4चा जो टायमिंग असतो ह्या टायमिंग सोडून तुम्ही सकाळीही करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात. तर कसं करायचं आहे तर सर्वात प्रथम या उपायासाठी तुम्हाला 2 ते 3 वस्तू घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला तमालपत्र घ्यायचं आहे. तमालपत्र सर्वांनाच माहीत आहे मसाल्यातील पदार्थ असतो आणि हा तमालपत्र ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो. तमालपत्रामुळे आपल्या जीवनातील जे काही त्रास आहे तर ते दूर करण्यासाठी आपण याचे खूप चांगले चांगले उपाय सुद्धा करू शकतो. तर हा तमालपत्र तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याबरोबर तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ प्रत्येकाच्या घरामध्ये असतं, त्यामुळे खडे मीठच आपल्याला इथे वापरायचं आहे. नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम हे खडे मीठ करत असतं. त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे. पिवळी मोहरी ही तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते, त्याचबरोबर आपल्या घरातील दोष दूर करण्यासाठी सुद्धा आपण ही वापरू शकतो. तर ही पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे. ह्या 3 वस्तू तुम्हाला एकत्र घ्यायच्या आहे. तुम्ही या हातातही घेऊ शकतात किंवा मग एखाद्या पेपरवरती वगैरे सुद्धा तुम्ही या घेऊ शकतात. तर ह्या सर्व वस्तू तुम्ही घेतल्या की त्यानंतर मुलांना तुम्हाला बसवायचं आहे. बसवत असताना तुम्ही पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे मुलांचा चेहरा करू शकतात. खाली बसण्यासाठी आसन द्यायचं आहे. आता घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्यावेळेस घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं याची काळजी घ्यायची आहे.
हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी, मुलींसाठी करू शकता. मुलं जर बाहेरगावी शिकण्यासाठी असतील, तर मग तुम्ही त्यांच्या फोटोवरनं हा उपाय करू शकता. आता ह्या ज्या वस्तू आहेत, तुम्ही कागदामध्ये घेतलेल्या असेल किंवा हातामध्ये घेतलेल्या असतील, तर त्या वस्तू तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे 7 वेळेस ओवाळायच्या आहे. ओवाळत असताना माझ्या मुलांच्या जीवनामध्ये जे काही त्रास आहेत, दुःख आहेत, दोष आहेत, अडचणी आहेत, तर त्या दूर झालेल्या आहेत. त्यांच्यावरती येणारे सर्व विघ्न संपलेले आहेत. असाच भाव आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर या वस्तू ओवाळायच्या. ओवाळत असताना कोणाशी बोलायचं नाहीये किंवा तुम्हाला कोणी मध्ये रोखणार नाही, टोकणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. वयाची कोणतीही मर्यादा नाहीये. वय कितीही असलं तरी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कापूर घ्यायचा आहे. आता प्लेटमध्ये तुम्ही कापूर घ्या किंवा घरामध्ये एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही जर रोज कापूर जाळत असाल, तर त्यामध्ये तुम्ही हा कापूर ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो कापूर तुम्हाला दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा आहे. काडीच्या पेटीच्या साहाय्याने कधीच कापूर प्रज्वलित करायचा नसतो. दिव्याच्या साहाय्याने कापूर प्रज्वलित केला की त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या सर्व त्यामध्ये टाकायच्या आहेत. जळेल तितक्या जळून द्यायच्या आहेत आणि बाकीचं जे उरलेलं साहित्य आहे तर ते जळालेलं साहित्य हे तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. निर्माल्य म्हणजे तुमच्याकडे जर निर्माल्य टाकायला जागा नसेल तर तुम्ही कचऱ्यामध्येही सुद्धा टाकू शकतात किंवा एखाद्या झाडाच्या खाली सुद्धा टाकू शकतात. तर अगदी अशाच पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर तुम्ही नक्की करून बघा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. फक्त ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो, एखादी सेवा करतो, त्यामध्ये आपला विश्वास आणि श्रद्धा असणं तितकंच गरजेचं आहे. तर नक्की करा. त्याचबरोबर आपल्याला अजून एक उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. हा उपाय सुद्धा मुलांवरती असणारी जी काही नजरदोषेचा त्रास आहे तर तो दूर करण्यासाठी आहे. बघा, ज्यावेळेस घरामध्ये मुलांना नजर लागते ना, तर त्यावेळेस ती घरातल्यांचीच आणि बाहेरच्यांची कोणाचीही लागू शकते. आपण सांगू शकत नाही की मुलांना कोणाची नजर लागलेली आहे. त्यामुळे ती उतरवण्यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुरटी ही सर्वांनाच माहीत आहे. तर तुरटीचे 2 ते 3 खडे तुम्ही घेऊ शकता आणि ते पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे. त्याबरोबर थोडंसं खडे मीठही तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर हे जे ग्लास आहे, ग्लासभर पाणी जे आपण घेतलेलं आहे, त्यामध्ये ज्या 2 वस्तू टाकलेल्या आहे, तर त्या तुमच्या मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला ओवाळायच्या आहे आणि त्यानंतर हे पाणी एखाद्या झाडाखाली टाकायचं, जिथे कोणाचा हातपाय वगैरे पडणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला हे पाणी टाकायचं आहे. ओवाळत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता किंवा मग आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. जे कोणते उपाय कराल ते फक्त मनामध्ये एक विश्वास ठेवून करा. मनामध्ये कोणतीही किंतु परंतु जर आला आणि तुम्ही उपाय केले तर त्याचे कोणतेही फायदे हे आपल्याला होत नाही. त्यामुळे नक्की करा, नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.